भांडणं लावणं एवढाच जनसामान्याच्या समोर या अतिवृष्टी झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जाग येत नाही। खूबसूरती और सुंदरता बनाए रखना तुम्हारे हाथ में है, मगर होश में आओ, होश में आओ। अरे फसंगी सरकार, होश में आओ, होश में आओ, होश में आओ। उत्तर के जिलाध्यक्ष राजेश भोरे साहब नांदेड़, मैं आपसे ये कहता हूँ कि आज का धरना शेतकरियों के इंसान करतो की आपण थोडक्यात व महत्वपूर्ण मुद्द्यावर या ठिकाणी भूमिका मांडावी। या नांदेड पहाटेपासून रात्री 1 वाजेपर्यंत ज्यांनी संपूर्ण पाहणी करून शासनाकडे तीव्रते माननीय राजेशजी पावडे साहेब, माजी महापौर नांदेड महानगराध्यक्ष माननीय अब्दुल, यावर आपल्या धरणे आंदोलनाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कारण श्रावणजी रापणवार या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि आमचे नेते राहुलजी गांधी वेळोवेळी सांगत आहेत की भारतामध्ये संविधानाचा वेळोवेळी आव्हान या ठिकाणी करण्याचा प्रकार काही मनोवृत्तीच्या लोकांकडून या ठिकाणी होत आहे। मला वाटतं काल असाच प्रकार माननीय सरन्यायाधीश यांच्याकडे बूट फेकून करण्याचा प्रयत्न केला। अशा वृत्तीला आपण वेळीच रोखलं पाहिजे, नाहीतर अन्यथा संविधान नष्ट व्हायला भारतामध्ये वेळ लागणार।